हॅलो स्टुडंट्स, माय नेम इज अनम. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा हा आपला 10th लेक्चर आहे. सो स्टुडंट्स, या आधीचे सर्व लेक्चरांमध्ये आपण डिफरंट टॉपिक कव्हर केले आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग या युनिटचे कंप्लीट सिलेबस MCQs कव्हर करणार आहे विथ PYQs. आणि हे व्हिडिओमध्ये आपण टॉप 25 MCQs बघणार आहे with previous year questions. So students, MHSET हे एक्झामचा अभ्यास कसा करावे हे मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला माहीतच नाही. नोट कुठे सर्च करायचे, कोणते मटेरियल फॉलो करायचे, हे प्रॉब्लेम स्टुडंट्स फेस करतात. सो स्टुडंट्स, तुमच्या सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे. तुमच्यासाठी आम्ही न्यू बॅच लॉन्च केला आहे फॉर महाराष्ट्र सेट 2021 that starts from 7th of August to 25th of September. हे बॅच मध्ये तुम्हाला 50 टेस्ट मिळणार आहे. दररोज एक टेस्ट जे तुमचे प्रिपरेशन साठी इनफ आहे. सो स्टुडंट्स, जर तुम्ही हा बॅच जॉईन केले तर तुमचे टेस्टच्या स्केड्यूल इथे गिवन आहे. सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ दी MCQs. So students, solve this question simultaneously and write your score in the comment section below. मग तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी किती तयारी केली आहे. ओके, now first question, find the odd one out. ओके, 6, 9, 15, 21, 24, 28 आणि 30. सो स्टुडंट्स, बघा इथे काय आहे 6. ओके, 3 into 2 केले तर आपल्याला काय मिळेल 6. तसेच 3 into 3 केले तर आपल्याला काय मिळेल 9. 3 into 5 केले तर आपल्याला काय मिळेल 15. ओके, तसेच 3 into 7 केले तर आपल्याला काय मिळेल 21. 3 into 8 केले तर आपल्याला काय मिळेल 24. ओके, हे बघा 28 हे काय 28 काय 28 is not a multiple of 3. ओके, 23 काय 3 चा मल्टिपल नाही आहे, म्हणजे 28 काय ऑड नंबर आहे. ओके, तसेच हे बघा तुम्ही लास्ट नंबर किती आहे 30. 3 into 10 केले तर आपल्याला काय मिळेल 30, म्हणजे 28 काय आहे तर ऑड नंबर आहे. So correct option is option B, 28. Okay. Next question. Which of the following will complete the numerical series? Okay. So students, हे बघा हा प्रश्न 2017 मध्ये आला होता. कृपया तुम्ही लक्ष ठेवायचे आणि तुमचा स्कोअर लिहा कॉमेंट सेक्शन मध्ये काय आहे. ओके, हे बघा 7, 15, 31 आणि 127. आपल्याला हे फाइंड करायचं आहे की फिल इन द ब्लँकची प्लेसवर काय येणार. ओके, हे बघा आपण 7 वरून 7 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 14. 14 प्लस 1 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 15. ओके, म्हणजे हे 15 झालं आपला. हे बघा 15 वरून आपण 15 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 30. 30 प्लस 1 केले तर आपल्याला काय मिळेल 31. ओके, तसेच आपण काय करणार 31 प्लस 31 केले तर आपल्याला काय मिळेल 62. 62 वरून आपण 1 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 63, म्हणजे फिल इन द ब्लँकची प्लेसवर काय येणार 63. तसेच हे पण बघा 63 प्लस 63 केले तर आपल्याला काय मिळेल 126. 126 वरून 1 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 127, म्हणजे आपला आन्सर काय करेक्ट आहे. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन B, 63. नेक्स्ट क्वेश्चन. A car travels 40 miles per hour for 3 hours. Calculate the distance it will travel. ओके, सो स्टुडंट्स हे बघा हे कारने 3 hours मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केली, किती 3 hour मध्ये किती स्पीड आहे हे कारची 40 miles per hour. ओके,
म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हे कारने किती डिस्टन्स कव्हर केली. ओके, हे बघा तुम्ही, आपल्याला काय गिवन आहे, स्पीड गिवन आहे. स्पीड किती आहे, 40 माइल्स पर आवर. ओके, हे काय, हे स्पीड गिवन आहे आपल्याला. आणि टाइम पण गिवन आहे. किती आहे टाइम, हे बघा 3 hours. ओके, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डिस्टन्स. ओके, काय फाइंड करायचं आहे आपल्याला, डिस्टन्स. ओके, आपल्याला माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला काय, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, कालच्या लेक्चर मध्ये आपण असे टाइपचे प्रश्न सॉल्व्ह केले. ओके, तर तुम्ही लक्षात ठेवा. ओके, मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय होणार, हे तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा. डिस्टन्स काय येणार, डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. ओके, हे बघा स्पीड किती आहे, 40 माइल्स पर आवर. ओके, इंटू टाइम किती आहे, 3 hours. ओके, हे बघा आवर्स आणि आवर्स तुम्ही क्या करा, कॅन्सल करा. ओके, सो स्टुडंट्स, जरी पण तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तर युनिट, प्लीज राईट युनिट सायमल्टेनियसली. ओके, सो युअर आन्सर विल नेव्हर इनकरेक्ट. ओके, हे बघा तुम्ही 40 इंटू 3 केलं तर आपल्याला काय मिळेल, 120 आणि हे माइल. ओके, मग डिस्टन्स किती आहे, 120 miles. Okay, so your correct option is option C, 120 miles. Next question, in a code language the word chair is coded as EJCKT, then what is the code for word table? Okay, so students, हा प्रश्न कोडिंग आणि डिकोडिंगचा प्रश्न आहे. ओके, लक्षात ठेवा तुम्ही. हे बघा आपल्याला काय गिवन आहे, चेअरचा कोड गिवन आहे. चेअर हा वर्डचा आपल्याला कोड गिवन आहे, काय आहे, EJCKT. ओके, म्हणजे हे बघा तुम्ही, सी च्या नंतर हे काय, डी मिसिंग आहे. ओके, सी च्या नंतर काय, डी मिसिंग आहे. ओके, डी मिसिंग आहे आणि आपल्याला काय गिवन आहे, ई. ओके, डी काय आहे, ते मिसिंग आहे. ओके, आणि ई गिवन आहे. ओके, म्हणजे सी चा कोड काय, ई आहे. ओके, तसेच एच, एच काय, एच ची पोझिशन काय ते बघा तुम्ही, एच काय टेबल मध्ये, हे बघा हे एच आहे. एच च्या नंतर काय येणार, आय. मग आय काय आहे, मिसिंग आहे. ओके, आय काय ते मिसिंग आहे. ओके, आणि डायरेक्ट काय गिवन आहे, जे, म्हणजे एच चा कोड काय, जे आहे. तसेच ए, ए च्या नंतर काय येणार, हे बघा तुम्ही, ए, ए च्या नंतर काय येणार, बी. ओके, मग बी काय आहे ते बघा तुम्ही, मिसिंग आहे बी. ओके, आणि डायरेक्ट काय गिवन आहे आपल्याला, सी गिवन आहे. ओके, तसेच फॉर आय. ओके, आय च्या नंतर काय, जे, जे काय ते मिसिंग आहे. ओके, आणि डायरेक्ट काय गिवन आहे, के, म्हणजे आय चा कोड काय, के. तसेच फॉर आर, आर च्या नंतर काय, आर च्या नंतर एस मिसिंग आहे आणि टी गिवन आहे आपल्याला. ओके, म्हणजे आर चा कोड काय, टी आणि एस मिसिंग आहे. तसेच आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कोड फॉर टेबल. ओके, कोड फॉर टेबल. ओके, हे बघा तुम्ही, टी. ओके, टी च्या नंतर आपण काय करणार, इथे बघा आपण काय केले, इथे काय गिवन आपल्याला चेअरच्या कोड मध्ये काय होतं, 1 लेटर मिसिंग आहे आणि ह्याच्या नंतर आपल्याला दुसरे लेटर काय आपल्याला गिवन आहे. तसेच आपण काय करणार, टी च्या नंतर यू आपण मिस करणार. ओके, आणि टी चा कोड काय येणार मग, व्ही. ओके, आपण यू मिस केले आणि व्ही. ओके, तसेच फॉर ए, ए च्या नंतर काय आपण बी मिस करणार. ओके, आपण काय करणार, बी मिस करणार. ओके, आणि इथे काय येणार, सी. ओके, म्हणजे ए चा कोड काय येणार, सी. ओके, तसेच
हे बघा तुम्ही बी च्या नंतर आपण काय मिस करणार, सी मिस करणार, मग काय येणार बी चा कोड डी, आपण काय केले सी मिस केले. ओके, तसेच फॉर एल, एल च्या नंतर आपण एम काय केले मिस केले आणि एल चा कोड काय येणार एन, म्हणजे आपण काय केले एन मिस केले. ओके, तसेच फॉर ई, ई च्या नंतर आपण एफ मिस करणार आणि ई चा कोड काय येणार जी, म्हणजे आपण काय मिस केले ते एफ काय केले मिस केले. ओके, म्हणजे टेबलचा कोड काय येणार व्ही सी डी एन जी. ओके, सो हियर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, व्ही सी डी एन जी. नेक्स्ट क्वेश्चन, in a code language the word train is coded as SSZJM, then what is the code for word study? Okay, so students लक्षात ठेवा तुम्ही, हे बघा हा प्रश्न 2017 मध्ये आला होता. ओके, हा प्रश्न कोडिंग आणि डिकोडिंगचा आहे. ओके, हे बघा तुम्ही ट्रेनचा कोड आपल्याला काय गिवन आहे, ट्रेनचा कोड आपल्याला काय गिवन आहे SSZJM. ओके, म्हणजे हे बघा टी ची पोझिशन काय टेबलवर, टी ची पोझिशन काय 20. ओके, टी ची पोझिशन काय ते 20. ओके, 20 वरून आपण 1 मायनस केले तर आपल्याला काय मिळेल, 20 वरून 1 मायनस केले तर आपल्याला काय मिळेल 19, म्हणजे टी चा कोड काय येणार एस. हे बघा टी चा कोड इथे काय एस आहे. ओके, तसंच फॉर आर. ओके, आर ची पोझिशन काय टेबल मध्ये 18. ओके, आर ची पोझिशन काय 18, म्हणजे 18 वरून आपण +1 केले तर आपल्याला काय मिळेल 19. ओके, आणि तसेच 19 ची पोझिशन पण काय येते एस, म्हणजे आर चा कोड पण काय एस आहे. हे झालं आपला. तसंच आपण ए चा कोड फाइंड करणार. ओके, ए ची पोझिशन काय आहे हे बघा 1. ओके, 1 वरून आपण 1 मायनस केले तर हे बघा ए चे पहिले काय येणार, आपण काय करणार वापस आपण टेबल फॉलो करणार. ओके, ए चे पहिले काय येणार झेड. ओके, हे बघा इथे झेड येणार. ओके, हे झालं आपला. हे बघा आय, आय ची पोझिशन काय इथे 9. ओके, आय ची पोझिशन काय 9. ओके, 9 + 1 केले तर आपल्याला काय मिळेल 10, म्हणजे आय चा कोड काय जे. ओके, 10 ची पोझिशन वर काय जे. ओके, तसेच फॉर एन, एन ची पोझिशन काय टेबल मध्ये बघा तुम्ही 14. ओके, एन ची पोझिशन काय 14. ओके, 14 वरून आपण -1 केले तर आपल्याला काय मिळेल 13, आणि 13 ची पोझिशन वर काय एम, म्हणजे एन चा कोड काय एम. ओके, तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे स्टडीचा, आपल्याला काय फाइंड करायचं आहे स्टडीचा कोड. ओके, सो स्टुडंट्स लक्षात ठेवा तुम्ही ट्रेन हे वर्ड मध्ये आपण काय केले, पहिले -1 केले नंतर +1, -1 +1 -1. इथे पण आपण काय करणार पहिले -1 करणार, देन +1 -1 आणि +1. ओके, हे बघा तुम्ही एस ची पोझिशन काय टेबल मध्ये 19. ओके, 19 वरून आपण -1 केले तर आपल्याला काय मिळेल 18. 18 ची पोझिशन वर काय इथे बघा तुम्ही 18 ची पोझिशन वर काय आर. ओके, मग एक्स चा कोड काय येणार आर. ओके, हे झालं आपला. आपण मग टी चा कोड फाइंड करणार. ओके, टी ची पोझिशन काय येते बघा तुम्ही 20. टी ची पोझिशन काय 20. ओके, 20 वरून आपण +1 केले तर आपल्याला काय मिळेल 21. ओके, आणि 21 ची प्लेस वर काय यू, म्हणजे टी चा कोड काय यू. ओके, टी पण झाला आपला. आपण काय करणार मग यू चा कोड फाइंड करणार. ओके, यू ची पोझिशन काय टेबल मध्ये 21. ओके, मग आपण 21 वरून -1 केले तर आपल्याला काय मिळेल 20, आणि 20 ची पोझिशन वर काय
टी म्हणजे U चा कोड काय येणार T. ओके, तसेच आपण D चा कोड फाइंड करणार. ओके, D ची पोझिशन काय टेबल मध्ये हे बघा 4. ओके, D ची पोझिशन काय 4. 4 वरून आपण +1 केले तर आपल्याला काय मिळेल 5 आणि 5 ची पोझिशन वर काय E म्हणजे D चा कोड काय येणार E. ओके, तसेच आपण Y चा कोड फाइंड करणार. Y ची पोझिशन काय टेबल मध्ये हे बघा तुम्ही 25. ओके, 25 वरून आपण -1 केले तर आपल्याला काय मिळेल 24. ओके, काय मिळेल 24 आणि 24 ची पोझिशन वर काय x म्हणजे y चा कोड काय येणार x. ओके, म्हणजे स्टडीचा कोड काय येणार RUTEX. सो हियर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन A, RUTEX. नेक्स्ट क्वेश्चन. The average weight of A, B and C is 45 kg. If the average weight of A and B be 40 kg, then the weight of C is. So students, हे बघा हे average चा क्वेश्चन आहे. ओके, so please pay attention and be careful. Okay, and write your score simultaneously in the comment section below. Okay, हे बघा ॲव्हरेज किती गिवन आहे A, B आणि C चा ॲव्हरेज किती गिवन आहे 45. ओके, A म्हणजे A प्लस B प्लस C किती गिवन आहे आपल्याला 45. ओके, हे बघा आपल्याला काय गिवन आहे ॲव्हरेज वेट. ॲव्हरेज म्हणजे काय A प्लस B प्लस C किती टर्म आहे 3 टर्म आहे. A प्लस B प्लस C किती टर्म आहे 3 म्हणजे आपण काय करणार आपण डिवाइड करणार बाय 3. ओके, इज इक्वल्स टू 45. ओके, आणि आपण काय करणार हे 3 इथे मल्टिप्लाय करणार. मग A प्लस B प्लस C किती होणार 45 इंटू 3 किती होणार 45 इंटू 3 किती येणार A प्लस B प्लस C किती होणार 45 इंटू 3 135. ओके, हे बघा हे काय आपली इक्वेशन 1 आहे. ओके, हे झालं आपला सेकंड स्टेटमेंट. बघा आपल्याला काय गिवन आहे ॲव्हरेज वेट ऑफ A and B be 40 kg. ओके, आपल्याला अगेन काय गिवन आहे ॲव्हरेज वेट ऑफ A प्लस B किती गिवन आहे 40 kg. ओके, तसेच हे बघा आपल्याला इथे किती टर्म आहे 2 टर्म आहे. आपण काय करणार A प्लस B ला डिवाइड करणार बाय 2. ओके, इज इक्वल्स टू 40. अगेन आपण काय करणार 40 इंटू 2 करणार क्रॉस मल्टिप्लाय करणार. ओके, मग A प्लस B किती येणार 40 इंटू 2 किती येणार 80. ओके, हे काय आपली इक्वेशन 2 आहे. ओके, सो स्टुडंट्स हे बघा आपण काय करणार इक्वेशन 2 मध्ये आपल्याला काय मिळा A प्लस B ची आपल्याला आपण व्हॅल्यू फाइंड केली किती A प्लस B ची व्हॅल्यू 80. मग आपल्याला आपण काय करणार सबस्टिट्यूट करणार. ओके, सबस्टिट्यूट the value of A plus B in equation 1. ओके, हे बघा इक्वेशन 1 काय आपली A प्लस B प्लस C किती आहे 135. ओके, A प्लस B प्लस C किती आहे 135. ओके, हे बघा 1 प्लस B किती आहे 80 म्हणजे आपण 1 प्लस B ची पोझिशन वर काय लिखणार काय आपण काय राईट करणार 80. ओके, 80 प्लस C इज इक्वल्स टू 135. मग C ची व्हॅल्यू काय येणार 135. 80 काय येते प्लस मध्ये आणि राईट हँड साइड वर काय होणार 80 मायनस 80 होणार. ओके, C ची व्हॅल्यू काय येणार 135 मायनस 80 किती येणार 55. आणि आपल्याला काय वेट आहे वेट फाइंड करायचा आहे C चा वेट आणि वेटची युनिट काय येणार kg. मग इथे काय येणार kg. ओके, C ची व्हॅल्यू काय येणार C इज इक्वल्स टू 55 kg. ओके, सो हियर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन D 55 kg. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following will complete the series? आपल्याला हे सिरीज
कम्प्लीट करायचा आहे. ओके, हे बघा आपल्याला काय करायचं आहे ते फिल इन द ब्लँकच्या प्लेसवर काय येणार आपल्याला लिहायचे आहे. ओके, हे बघा टेबलमध्ये. सो स्टुडंट्स हे बघा पी आहे, पी च्या नंतर काय क्यू मिसिंग आहे आणि आर गिवन आहे. काय क्यू मिसिंग आहे. ओके, आणि आर गिवन आहे. तसेच आर च्या नंतर एस मिसिंग आहे आणि टी गिवन आहे. एस काय एस मिसिंग आहे आणि टी गिवन आहे. ओके, इथे एस मिसिंग आहे आणि टी गिवन आहे. आपण काय करणार तसेच टी च्या नंतर यू मिस करणार आणि काय येणार इथे व्ही. ओके, तसेच व्ही च्या नंतर डब्ल्यू मिस करणार आणि काय येणार एक्स. ओके, एक्स च्या नंतर वाय मिस करणार तर काय येणार झेड. ओके, म्हणजे फिल इन द ब्लँकच्या प्लेसवर काय येणार व्ही एक्स झेड. तसेच थर्ड टर्म बघा तुम्ही झेड च्या नंतर काय मिस करणार आपण अगेन आपण काय करणार टेबल फॉलो करणार क्या करणार आपण काय करणार टेबल फॉलो करणार अगेन. ओके, आपण काय करणार ए मिस करणार झेड च्या नंतर अगेन ए येणार. ओके, आणि ए मिस करणार मग इथे काय येणार बी. ओके, तसेच सी मिस करणार काय येणार डी. ओके, तसेच ई मिस करणार आपण काय येणार एफ. ओके, हे बघा तसेच जी मिस करणार मग एच येणार. आय मिस करणार जे येणार. के मिस करणार एल येणार. ओके, आणि हे बघा लास्ट टर्म एम मिस करणार आणि एन येणार. तसेच पी आपण ओ मिस करणार आणि पी येणार. क्यू मिस करणार मग आर येणार. ओके, काय केलं आपण एव्हरी टर्म मध्ये काय केले एक एक लेटर मिस केले. ओके, सो हियर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी VXZ. नेक्स्ट क्वेश्चन हे बघा ऍपल इज कोडेड ॲज 25563. Rung is coded as 7148. Then purple is coded as. Okay. सो स्टुडंट्स हे बघा आपल्याला काय गिवन आहे ऍपलचा कोड गिवन आहे. किती आहे हे बघा PPLE. ऍपलचा कोड काय आहे 25563. ओके, तसेच आपल्याला काय गिवन आहे रंगचा कोड. ओके, RUNG किती आहे 7148. ओके, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे पर्पलचा कोड. ओके, पर्पलचा कोड आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, हे ऍपलचा कोड आहे आणि हे रंगचा कोड. ओके, हे बघा फॉर पी. ओके, फॉर पी पीचा कोड इथे काय आहे ऍपल मध्ये बघा तुम्ही पीचा कोड काय आहे 5 म्हणजे इथे पण पीचा कोड काय येणार 5. ओके, तसेच यू रंग मध्ये काय यू आहे. ओके, यूचा कोड इथे काय गिवन आहे 1 म्हणजे यूचा कोड इथे काय येणार 1. तसेच फॉर आर. ओके, रंग मध्ये काय आर लेटर आहे आणि आर चा काय आहे कोड 7 गिवन आहे म्हणजे इथे काय येणार आर चा कोड 7. ओके, तसेच ऍपल मध्ये बघा तुम्ही पी चा कोड अगेन काय आहे 5. ओके, मग पर्पल मध्ये काय येणार 5 पी चा कोड 5. ओके, हे बघा फॉर एल ऍपल मध्ये बघा तुम्ही एल चा कोड काय 6 मग इथे पण काय येणार एल चा कोड 6. फॉर ई ऍपल मध्ये पण काय ई आहे आणि ई चा कोड काय 3 मग ई चा कोड इथे काय येणार 3. ओके, सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही पर्पलचा कोड काय येणार 517563. सो हियर करेक्ट ऑप्शन इज पर्पलचा कोड काय येणार 517563. So option D is correct option. Next question. Percentage of students at a college who are involved in the different sports activities given in a pie diagram. And suppose there are 5240 students in this college. Answer the next questions using pie diagram.
सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही, हे काय आहे, आपल्याला पाय डायग्राम गिवन आहे. ओके, आणि स्टुडंट्स कोणकोणते स्पोर्ट खेळतात आपल्याला हे पर्सेंटेज मध्ये गिवन आहे. ओके, हे बघा जसं क्रिकेटचं आपल्याला क्रिकेट किती स्टुडंट्स खेळतात 32%, तसेच बास्केट 12%, टेनिस 8%, बॅडमिंटन 16%. आणि हे बघा तुम्ही, हे काय असे स्टुडंट जे कोणते पण गेम नाही खेळतात, किती आहे 18%. ओके, आणि आपल्याला हे पाय डायग्रामच्या थ्रू आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ओके, आणि स्टुडंट्स हे बघा, हा प्रश्न 2017 मध्ये आला होता. कृपया तुम्ही लक्ष ठेवा, अँड दिस क्वेश्चन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, हे बघा क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट सेंट्रल अँगल ऑफ द पोर्शन करस्पॉन्डिंग टू बॅडमिंटन. ओके, हे बघा इथे सेंट्रल अँगल आपल्याला काय, सेंट्रल अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे, पण इन डिग्री मध्ये. ओके, डिग्री मध्ये आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, अगेन दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2017 मध्ये हा प्रश्न आला होता. कृपया तुम्ही लक्ष ठेवा. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, सर्कलचा अँगल किती होते, टोटल अँगल, सर्कलचा अँगल किती होते टोटल 360 डिग्री. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, द अँगल ऑफ बॅडमिंटन. ओके, अँगल ऑफ बॅडमिंटन. ओके, काय येणार इथे बघा तुम्ही, बॅडमिंटनचं किती पर्सेंट आपल्याला गिवन आहे 16%. ओके, मग काय येणार, अँगल ऑफ बॅडमिंटन 16% ऑफ टोटल अँगल. ओके, 16% ऑफ टोटल अँगल. सो स्टुडंट्स लक्षात ठेवा तुम्ही, असे टाइपचे प्रश्न आपण पर्सेंटेज रेशो हे लेक्चर मध्ये आपण सॉल्व केले, असे टाइपचे प्रश्न. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही ते काय 16% म्हणजे काय 16/100. इथे बघा तुम्ही, ऑफ म्हणजे काय, ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन इंटू. ओके, आणि टोटल अँगल किती आहे, हे बघा टोटल अँगल किती आहे 360. तुम्ही 0 कॅन्सल करा. ओके, हे बघा 2 5 जा 2 8 जा. ओके, 5 1 जा 5 1 जा किती राहिले 2. ओके, 5 4 जा 20. मग 1.4 इंटू 36 किती येणार 57.6. सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, अप्रॉक्सिमेट सेंट्रल अँगल, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. मग 57.6 किती येणार 58. ओके, सो हियर करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन सी 58 डिग्री. ओके, अँगल ऑफ बॅडमिंटन किती आहे 58 डिग्री. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, what is the approximate total number of students who play no game. So students again हा प्रश्न 2017 मध्ये आला होता. कृपया तुम्ही लक्ष ठेवा, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हु प्ले नो गेम. ओके, हे चार्ट मध्ये बघा तुम्ही, काय नॉट इन्वॉल्व इन एनी गेम, किती स्टुडंट्स आहे 18%. ओके, स्टुडंट्स हु प्ले नो गेम आपल्याला हे फाइंड करायचं आहे. ओके, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हु प्ले नो गेम. ओके, हे बघा तुम्ही, नंबर ऑफ स्टुडंट्स हु प्ले नो गेम्स. ओके, किती आहे इथे बघा तुम्ही, पाय चार्ट मध्ये किती आहे 18% गिवन आहे. ओके, 18% ऑफ टोटल स्टुडंट्स. ओके, 18% ऑफ टोटल स्टुडंट्स. ओके, हे बघा तुम्ही 18%, आताच आपण बघितले होते 18% म्हणजे काय 18/100, ऑफ म्हणजे काय इंटू, आणि टोटल स्टुडंट्स
इथे बघा तुम्ही टोटल स्टुडंट्स काय आपल्याला गिवन आहे किती आहे 5240. ओके 5240 हे आपल्याला गिवन आहे टोटल स्टुडंट्स किती आहे. हे बघा आपण पहिले 0 कॅन्सल करणार 2 5 जा 2 9 जा 18 5 1 जा 5 1 जा किती राहिले 4 5 जा 40 1.8 into 5 to 4 किती येणार 943.2. इथे बघा आपल्याला इथे पण काय फाइंड करायचं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. अप्रॉक्सिमेट टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हु प्ले नो गेम. ओके असे स्टुडंट्स जो कोणती पण गेम नाही खेळतात असे आपल्याला हे स्टुडंट्स आपल्याला फाइंड करायचं आहे आणि आपल्याला काय अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. मग 943.2 किती येणार 943. So here correct option काय येणार option C 943. Next question. What is the percentage of students who play cricket and tennis? So students हा क्वेश्चन मी मॉडिफाय केले. ओके हे बघा तुम्ही what is the percentage of students who play cricket and tennis. ओके आपल्याला काय फाइंड करायचं आहे पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हु प्ले क्रिकेट आणि टेनिस असे आपल्याला स्टुडंट्स फाइंड करायचे आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स. ओके नंबर ऑफ नाही फाइंड केलेला आहे इथं काय आपल्याला फाइंड करायचं आहे पर्सेंटेज. ओके म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे क्रिकेट आणि टेनिसचे टोटल पर्सेंटेज आपल्याला फाइंड करायचं आहे. हे बघा पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स ओके किती आहे आपण काय करणार क्रिकेट पर्सेंटेज ऑफ क्रिकेट प्लस पर्सेंटेज ऑफ आपण काय करणार टेनिस. ओके पर्सेंटेज ऑफ क्रिकेट किती पर्सेंट स्टुडंट्स क्रिकेट खेळतात 32%. ओके तसेच टेनिस किती पर्सेंट स्टुडंट्स खेळतात 8%. ओके 32 प्लस 8 किती होती 40%. म्हणजे 40% स्टुडंट्स क्रिकेट आणि टेनिस हे दोन्ही पण गेम खेळतात. ओके सो हियर करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन डी 40%. नेक्स्ट क्वेश्चन. If A is the brother of B, B is the sister of C, D is the mother of C, how D is related to A? Okay स्टुडंट्स हे बघा हा प्रश्न ब्लड रिलेशनशिपचा प्रश्न आहे. ओके हे बघा इफ A is the brother of B, A काय B चा ब्रदर आहे A. ओके हे आपला झाला. हे बघा सेकंड स्टेटमेंट बघा B is the sister of C, B काय C ची सिस्टर आहे. ओके B काय C ची सिस्टर आहे. हे झालं आपला. हे बघा D is the mother of C. ओके D काय C ची मदर आहे. D काय C ची काय मदर आहे. ओके हे झालं आपला. हे बघा how D is related to A. ओके how D is related to A. D ही A ची काय लागणार आणि A चा काय लागणार D ही A चे काय लागणार आपल्याला हे रिलेशन फाइंड करायचं आहे. ओके D ची काय लागणार D चा काय लागणार सन. ओके सो हियर करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन सी सन. नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द ऑड वन आउट. So students, I hope you are going right and please write your scores in the comment section how much you got. हे बघा काय प्रश्न find the odd one out. Okay 8 27 64 100 125 216 343. हे बघा 2 चा क्यूब काय होते 2 चा क्यूब 8 म्हणजे हे काय 2 चा क्यूब आहे. तसेच 3 चा क्यूब काय होते 27 हे काय 3 चा क्यूब आहे. तसेच 4 चा क्यूब काय होते 64 म्हणजे हे 4 चा क्यूब आहे. मग हे बघा तुम्ही
10चा स्क्वेअर 100 होते. ओके, हे काय आपल्याला सगळे क्यूब गिवन आहे. मग 100 काय स्क्वेअर आहे, कोणाचा 10चा स्क्वेअर आहे 100. मग 100 काय आहे ते ऑड ऑप्शन आहे. तसेच हे पण बघा तुम्ही 125, 5चा क्यूब काय 125, मग हे पण क्यूब आहे. तसेच नेक्स्ट टर्म बघा तुम्ही किती आहे 216, 6चा क्यूब काय 216, हे पण क्यूब आहे. हे बघा तुम्ही 7चा क्यूब काय आहे 343, म्हणजे हे पण काय क्यूब आहे. आणि 100 काय हे 10चा स्क्वेअर आहे आणि एव्हरी टर्म काय क्यूब आहे. म्हणजे ऑड ऑप्शन काय आहे ते काय येणार, ऑड ऑप्शन काय येणार, ऑप्शन बी 100. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following will complete the series? ओके, हे बघा स्टुडंट्स, Q, QAR, RAS, SAT आणि TAU. स्टुडंट्स हे बघा तुम्ही एव्हरी टर्म मध्ये काय ए कॉमन आहे आणि ए काय सेकंड टर्म आहे. एव्हरी टर्म मध्ये काय एव्हरी टर्म मध्ये सेकंड लेटर काय ए आहे, म्हणजे इथे फिल इन द ब्लँकची प्लेसवर सेकंड लेटर काय येणार ए. ओके, हे बघा तुम्ही क्यू च्या नंतर काय येणार आर च्या नंतर एस च्या नंतर टी, मग टी च्या नंतर काय येणार यू. ओके, तसंच थर्ड टर्म बघा, एव्हरी टर्म मध्ये थर्ड लेटर बघा तुम्ही काय आर च्या नंतर काय येणार एस च्या नंतर टी च्या नंतर यू, मग इथे थर्ड टर्म काय थर्ड लेटर काय येणार यू च्या नंतर काय येणार व्ही. ओके, सो हियर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए UAV. Next question, look at this series 7, 10, 8, 11, 9, 12. What number should come next? Okay, so students हे बघा हे आपल्याला सिरीज गिवन आहे, नंबर सिरीज काय 7. ओके, फर्स्ट डिजिट काय गिवन आहे आपल्याला 7. 7 वरून आपण 3 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 10. ओके, तसंच 10 वरून आपण -2 केले तर आपल्याला काय मिळेल 8. अगेन 8 वरून आपण +3 केले तर आपल्याला काय मिळेल 11. ओके, 11 मध्ये -2 केले, 11 वरून आपण -2 केले तर आपल्याला काय मिळेल 9. तसेच 9 वरून आपण +3 केले तर आपल्याला काय मिळेल 12. ओके, सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही आपण पहिले काय केले +3 ऍड केले, देन -2 केले, अगेन +3 केले, -2 केले, +3 केले, मग आपण काय करणार 12 वरून -2 करणार, 12 वरून -2 करणार तर आपल्याला काय मिळेल 10. नेक्स्ट नंबर काय येणार 10. ओके, सो हियर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी 10. नेक्स्ट क्वेश्चन, the ratio between the speeds of two trains is 4:2 if the second train runs 100 km per hour, then the speed of the first train is. So students लक्षात ठेवा तुम्ही हे बघा हे प्रश्न मध्ये आपण 2 टाइपचे क्वेश्चन कव्हर केले, रेशोचे ॲज वेल ॲज स्पीड, डिस्टन्स आणि टाइमचे. ओके, सो स्टुडंट्स हे बघा आपल्याला काय गिवन आहे द रेशो बिटवीन द स्पीड्स ऑफ टू ट्रेनची आपल्याला काय गिवन आहे स्पीड दॅट इज 4:2. ओके, आपल्याला काय गिवन आहे 2 ट्रेनची स्पीड गिवन आहे दॅट इज T1/T2 इज 4:2 म्हणजे काय 4/2. ओके, आपण काय करणार 4/2 इज 2 म्हणजे काय 4/2. ओके, हे झालं आपला if the second train runs at 100 km per hour. ओके, आपल्याला काय गिवन आहे सेकंड ट्रेनची स्पीड म्हणजे T2 आपल्याला गिवन आहे. ओके, मग T1/T2 काय होणार 100 km per hour. ओके, हे बघा काय आहे 4/2. आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे T1 काय होणार 4 × 100 km
per hour upon 2. ओके, 4 into 100 काय होणार? 400 किलोमीटर पर आवर अपॉन 2. ओके, सो स्टुडंट्स लक्षात ठेवा तुम्ही. हे बघा आपण काय केलं, सायमल्टेनियसली युनिट्स पण आपण राईट केले. ओके, आपण युनिट्स पण आपण काय केले, युनिट पण आपण राईट केले. ओके, युनिट पण आपण लिहिले. सो स्टुडंट्स हे बघा, whenever you solve questions problem, so write units simultaneously. ओके, हे बघा काय होणार, 2 1 जा 2 2 जा म्हणजे T1 म्हणजे फर्स्ट ट्रेन. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं, स्पीड ऑफ फर्स्ट ट्रेन. म्हणजे फर्स्ट ट्रेनची स्पीड काय होणार, 200 किलोमीटर पर आवर. ओके, T1 ची स्पीड काय होणार, फर्स्ट ट्रेनची स्पीड काय होणार, 200 किलोमीटर पर आवर. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन डी, 200 किलोमीटर पर आवर. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following will complete the series? आपल्याला हे लेटर सिरीज गिवन आहे. ओके, किती आहे, BCB, DED, FGF, HIH. स्टुडंट्स हे बघा, फर्स्ट टर्म मध्ये फर्स्ट लेटर काय, B. सेकंड टर्म मध्ये फर्स्ट लेटर काय, D. ओके, B चे नंतर काय येणार, C, मग D. ओके, म्हणजे इथे काय, C आपल्याला काय, C काय मिसिंग आहे आणि डायरेक्ट D गिवन आहे. तसेच D चे नंतर E मिसिंग आहे, F गिवन आहे. F चे नंतर I मिसिंग आहे, F चे नंतर G मिसिंग आहे आणि H गिवन आहे. तसेच H चे नंतर आपण काय मिस करणार, I मिस करणार आणि पहिलं लेटर काय येणार, फिल इन द ब्लँक ची प्लेस वर J. ओके, तसेच C चे नंतर काय येणार, D चे नंतर E. मग इथे काय, फर्स्ट टर्म मध्ये सेकंड लेटर काय, C आणि C चे नंतर काय, D मिसिंग आहे आणि E गिवन आहे. तसेच E चे नंतर F मिसिंग आहे आणि G गिवन आहे. G चे नंतर H मिसिंग आहे आणि I गिवन आहे. मग इथे काय करणार आपण, J मिस करणार आणि सेकंड लेटर काय येणार, फिल इन द ब्लँक ची प्लेस वर K. ओके, तसेच थर्ड टर्म मध्ये बघा तुम्ही, फर्स्ट टर्म मध्ये थर्ड लेटर बघा, एव्हरी टर्म मध्ये थर्ड लेटर बघा तुम्ही. B चे नंतर काय, C मिसिंग आहे आणि D गिवन आहे. D चे नंतर E मिसिंग आहे, F गिवन आहे. F चे नंतर I मिसिंग आहे, F चे नंतर G मिसिंग आहे आणि H गिवन आहे. तसेच H चे नंतर आपण काय करणार, I मिस करणार आणि थर्ड लेटर काय येणार, फिल इन द ब्लँक ची प्लेस वर काय येणार, थर्ड लेटर J. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन A, JKJ. नेक्स्ट क्वेश्चन, लुक ॲट द सिरीज 36, 34, 30, 28, 24. व्हॉट नंबर शुड कम नेक्स्ट. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, 28 च्या नंतर कोणता नंबर येणार. हे बघा तुम्ही काय, 36 वरून आपण -2 केले तर आपल्याला काय मिळेल, 34. ओके, तसेच 34 वरून आपण -4 केले तर आपल्याला काय मिळेल, 30. 30 वरून अगेन आपण काय करणार, -2 करणार तर आपल्याला काय मिळेल, 28. तसेच 28 वरून आपण -4 करणार तर आपल्याला काय मिळेल, 24. सो स्टुडंट्स हे बघा आपण काय केले, फर्स्ट -2 देन -4 -2 -4. मग आपण काय करणार, 24 वरून अगेन काय करणार आपण, -2. 24 वरून आपण -2 केले तर आपल्याला काय मिळेल, 22. सो हियर करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन C, 22. नेक्स्ट क्वेश्चन, if LONQ is converted into JMLO, then by the same principle what could be the correct alternative for the GDJM. So students लक्षात ठेवा तुम्ही, हा प्रश्न 2020 मध्ये आला होता and this question is very important.
हा प्रश्न कोडिंग आणि डिकोडिंगचा आहे. हे बघा तुम्ही, आपल्याला काय गिवन आहे, LONQ चा कोड आपल्याला गिवन आहे काय, JMLO. ओके, हे बघा LONQ. ओके, सो स्टुडंट्स हे बघा टेबलमध्ये L ची पोझिशन काय आहे, इथे बघा तुम्ही L ची पोझिशन काय आहे, 12. ओके, 12 वरून आपण -2 केले तर आपल्याला काय मिळेल, 10. आणि 10 ची पोझिशन वर काय आहे, इथे बघा तुम्ही J, म्हणजे L चा कोड काय आहे, J आहे. हे झालं आपला. तसेच आपण O चा कोड फाइंड करणार. O चा कोड किती आहे, सॉरी, O चा पोझिशन काय टेबल मध्ये बघा तुम्ही 15. ओके, तसेच आपण 15 वरून -2 केले तर आपल्याला काय मिळेल, 13. ओके, 13 आणि 13 ची पोझिशन वर काय आहे, M. ओके, म्हणजे O चा कोड काय आहे, M. तसेच N ची पोझिशन काय, 14. 14 वरून आपण -2 केले तर आपल्याला काय मिळेल, 14 वरून आपण -2 केले तर आपल्याला काय मिळेल, 12. ओके, आणि 12 ची पोझिशन वर काय आहे, L, म्हणजे N चा कोड काय गिवन आहे, L. ओके, तसेच Q ची पोझिशन काय, 17. ओके, 17 वरून आपण अगेन -2 केले तर आपल्याला काय मिळेल, 15. आणि 15 ची प्लेस वर काय आहे, कोणता लेटर गिवन आहे, O. ओके, टेबल मध्ये बघा तुम्ही काय आहे, काय येणार, O, म्हणजे Q चा कोड काय आहे, O. हे झालं आपला. सो स्टुडंट्स हे बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तसेच अल्टरनेटिव्ह करेक्ट वर्ड काय येणार फॉर GDJM. सो स्टुडंट्स हे बघा, हे सिरीज मध्ये आपण काय केले, एव्हरी सिरीज मध्ये -2 केले. मग इथे पण आपण काय करणार, सेम प्रिन्सिपल यूज करणार. मग इथे काय येणार, -2. ओके, हे बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला काय गिवन आहे, सेम प्रिन्सिपल यूज करा. ओके, हे बघा G ची पोझिशन काय आहे, इथे बघा तुम्ही 7. ओके, G ची पोझिशन काय आहे, 7. 7 वरून आपण -2 केले तर आपल्याला काय मिळेल, 5. ओके, आणि 5 ची पोझिशन वर काय आहे, E. ओके, म्हणजे G चा कोड काय आहे, E. तसेच D ची पोझिशन काय, बघा टेबल मध्ये काय, 4. 4 वरून आपण -2 केले तर आपल्याला काय मिळेल, 2. आणि 2 ची पोझिशन वर काय, B, म्हणजे D चा कोड काय, B. तसेच 4J, J ची पोझिशन काय, इथे बघा तुम्ही J ची पोझिशन काय, 10. ओके, 10 वरून आपण -2 केले तर आपल्याला काय मिळेल, 8. आणि 8 ची पोझिशन वर काय, H, म्हणजे J चा कोड काय येणार, H. तसेच फॉर M ची पोझिशन काय टेबल मध्ये बघा तुम्ही 13. 13 वरून आपण -2 केले तर आपल्याला काय मिळेल, 13 वरून -2 केले तर आपल्याला काय मिळेल, 11. आणि 11 ची पोझिशन वर काय, K, म्हणजे M चा कोड काय येणार, K. ओके, GDJM. सो हियर GDJM चा अल्टरनेटिव्ह वर्ड काय येणार, EBHK. सो ऑप्शन ए काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, Suresh and Vidya are cousins. Madhuri is the sister of Vidya. Ganesh is the father of Suresh. How is Madhuri related to Ganesh? So students लक्षात ठेवा तुम्ही, हा प्रश्न 2013 मध्ये आला होता आणि हा प्रश्न ब्लड रिलेशनशिपचा क्वेश्चन आहे. ओके, तुम्ही लक्षात ठेवा, दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि तुमचा स्कोर तुम्ही सायमल्टेनियसली राईट करा इन द कॉमेंट सेक्शन बिलो. ओके, काय तुमचा स्कोर काय आहे. ओके, सो यू नो व्हॉट हाऊ यू आर प्रिपेअर्ड फॉर द एक्झाम आणि तुमची तयारी किती आहे. ओके, हे बघा, सुरेश अँड विद्या आर कझन्स. ओके, म्हणजे काय, सुरेश आणि विद्या हे दोन्ही पण काय
कझन्स आहे. ओके, हे झालं आपला सेकंड स्टेटमेंट. बघा, माधुरी इज द सिस्टर ऑफ विद्या. माधुरी काय सिस्टर आहे, विद्याची काय माधुरी सिस्टर आहे. ओके, हे झालं आपला थर्ड स्टेटमेंट. बघा, गणेश इज द फादर ऑफ सुरेश. ओके, गणेश काय सुरेशचा काय गणेश फादर आहे. ओके, हे झालं आपला. हे बघा, आपल्याला काय फाइंड करायचं आहे. हाउ इज माधुरी रिलेटेड टू गणेश. ओके, हाउ इज माधुरी रिलेटेड टू गणेश. ओके, माधुरी गणेशची काय लागणार, आपल्याला हे रिलेशन फाइंड करायचं आहे. ओके, माधुरी गणेशची काय लागणार, हे बघा तुम्ही, हे काय येणार, गणेशच्या ब्रदरची डॉटर. ओके, ब्रदरची डॉटर काय लागणार, नीस. सो हियर करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन ए नीस. नेक्स्ट क्वेश्चन, लुक ॲट दिस सिरीज 2, 1, 1/2, 1/4. What number should come next? Okay, so students, हे बघा, this is number series question 2. पहिला काय, पहिला टर्म काय आपल्याला गिवन आहे 2. 2 वरून आपण काय करणार 1/2 मल्टिप्लाय करणार, म्हणजे काय 2/2 येणार. हे काय येणार, आपण कॅन्सल करणार, मग आन्सर काय येणार 1. तसेच आपण 1 वरून अगेन काय करणार 1/2 मल्टिप्लाय करणार, मग आन्सर काय येणार 1/2. तसेच 1/2 मध्ये अगेन आपण 1/2 मल्टिप्लाय करणार, आन्सर काय येणार 1/4. ओके, तसेच आपण काय करणार 1/4 वरून अगेन 1/2 मल्टिप्लाय करणार, मग आन्सर काय येणार आन्सर 1/4 इंटू 1/2 काय येणार 1/8. ओके, हे बघा तुम्ही, एव्हरी टर्म मध्ये आपण काय केले, एव्हरी टर्मला मल्टिप्लाय केले बाय 1/2, म्हणजे नेक्स्ट नंबर काय येणार इथे 1/4 च्या नंतर काय येणार 1/8. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए 1/8. नेक्स्ट क्वेश्चन, a car travels along a straight road. First 400 meter is in 4 seconds and then 200 meters in 2 seconds. Determine the average speed. So students, हे बघा, आपल्याला काय फाइंड करायचं आहे इथे, एव्हरेज स्पीड आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आपले एव्हरेज स्पीड आपल्याला हे क्वेश्चन मध्ये फाइंड करायचं आहे. ओके, आणि काय गिवन आहे, अ कार ट्रॅव्हल्स अलॉंग अ स्ट्रीट अँड फर्स्ट 400 मीटर्स इन 4 सेकंड. 4 सेकंड मध्ये कारने किती ट्रॅव्हल केले 100 मीटर्स. ओके, फर्स्ट 4 सेकंड मध्ये 100 मीटर कारने ट्रॅव्हल केले. हे झालं आपलं सेकंड. बघा काय, अँड देन 200 मीटर्स इन 2 सेकंड्स. नेक्स्ट 2 सेकंड मध्ये किती ट्रॅव्हल केले कारने 200 मीटर. ओके, आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एव्हरेज स्पीड. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एव्हरेज स्पीड. सो स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, पण एव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय येणार, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ओके, हे बघा तुम्ही, 100 प्लस 200 किती येणार, 100 प्लस 200 मीटर आपण ऍड करणार टोटल डिस्टन्स, आणि काय 4 प्लस 2 किती येणार 4 प्लस 2 सेकंड. ओके, 100 प्लस 200 किती येणार 300 मीटर अपॉन 4 प्लस 2 6 सेकंड. ओके, हे बघा इथे किती येणार 3 6 1 चा आणि 6 5 चा, म्हणजे किती येणार 50 मीटर पर सेकंड. ओके, एव्हरेज स्पीड किती येणार 50 मीटर पर सेकंड. सो नेक्स्ट, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार हे क्वेश्चन मध्ये, करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन बी 50 मीटर पर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन,
Introducing a boy, a girl said, he is the son of the daughter of my father. How is boy related to the girl? Okay, so students, again हा प्रश्न ब्लड रिलेशनशिपचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा तुम्ही आणि सायमल्टेनियसली तुमचा स्कोर राईट करा इन द कॉमेंट सेक्शन बिलो. ओके, हे बघा काय क्वेश्चन मध्ये काय गिवन आपल्याला. इंट्रोड्युसिंग अ बॉय, गर्ल सेड ही इज द सन ऑफ द डॉटर ऑफ माय फादर. ओके, तुम्ही अगेन अँड अगेन ब्लड रिलेशनशिपचे क्वेश्चन वर काय तुम्ही रीड करा क्वेश्चन अगेन अँड अगेन. ओके, सो यू कॅन फाइंड द आन्सर. ओके, इंट्रोड्युसिंग अ बॉय, गर्ल सेड काय बॉय आणि गर्ल आहे. ओके, हे दोन्ही आहे. ही आणि गर्ल सेड काय, गर्ल काय म्हणाली, ही इज द सन ऑफ द डॉटर ऑफ माय फादर. सो स्टुडंट्स, हा प्रश्न मध्ये तुम्ही काय करा, बॅक साइड अटॅक करा. ओके, आणि बॅक साइड आणि रीड फ्रॉम बॅक साइड म्हणजे आपण काय करणार, रीड करणार हा प्रश्न फ्रॉम बॅक साइड. ओके, गर्लने इंट्रोड्यूस केली बॉयला आणि काय काय म्हणाली, ही इज द सन ऑफ काय माय फादर्स डॉटर. काय गर्ल आहे. ओके, आणि गर्लचा फादर आहे. ओके, हे काय माय फादर्स डॉटर्स सन. काय हा बॉय काय माय फादर्स डॉटर, फादरच्या डॉटरच्या काय, फादरची डॉटरच्या काय आहे हा बॉय, दिस बॉय काय सन आहे. ओके, हे झालं आपला काय. हे बघा गर्लनी काय म्हणाली, माय फादर्स डॉटर सन. ओके, म्हणजे गर्लच्या फादरची डॉटरचा सन आहे कोण, बॉय. ओके, म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हाऊ इज बॉय रिलेटेड टू गर्ल. ओके, हा बॉय गर्लचा काय लागणार, हे बघा तुम्ही, हे गर्ल आणि हे सनची मदर. ओके, काय दोन्ही पण काय सिस्टर्स आहे. ओके, सो स्टुडंट्स रिलेट करा तुम्ही, तुमची सिस्टरचा सन तुमचा काय लागणार, तुमच्या सिस्टरचा सन तुमचा काय लागणार, नेफ्यू. तसंच हे प्रश्न मध्ये हे गर्लचे सिस्टरचं काय, हे बॉय सन आहे. ओके, म्हणजे हे गर्लचं सन काय लागणार, नेफ्यू. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, नेफ्यू. नेक्स्ट क्वेश्चन. Suppose a shopkeeper has bought 1 kg of mango for 80 rupees and sold it for rupees 110 per kg. How much is the profit gained by him? So students, हे बघा तुम्ही, हा प्रश्न प्रॉफिट आणि लॉसचा प्रश्न आहे. ओके, प्रॉफिटचा प्रश्न आहे, आपल्याला प्रॉफिट फाइंड करायचा आहे. तर काय फाइंड करायचं आहे आपल्याला, प्रॉफिट. ओके, आपल्याला प्रॉफिट फाइंड करायचं आहे. हे बघा तुम्ही रीड करा प्रश्न अगेन. काय, सपोज अ शॉपकीपर हॅज बॉट 1 kg ऑफ मँगो फॉर 80 रुपीज. म्हणजे आपल्याला काय गिवन आहे, कॉस्ट प्राइस गिवन आहे. ओके, खरेदी किंमत आपल्याला गिवन आहे किती आहे, 80 रुपीज. ओके, आणि हे काय, हे बघा तुम्ही, अँड सोल्ड इट फॉर रुपीज 110. आपल्याला काय गिवन आहे, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत आपल्याला गिवन आहे किती आहे, सेलिंग प्राइस 110. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, प्रॉफिट. प्रॉफिटचा फॉर्म्युला काय होता, प्रॉफिटचा फॉर्म्युला काय होता, आपण असे टाइपचे प्रश्न प्रॉफिट आणि लॉसचे लेक्चर मध्ये असे टाइपचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले. ओके, हे काय प्रॉफिटचा फॉर्म्युला काय होता, प्रॉफिट इज इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके, सेलिंग प्राइस किती आहे 110 आणि कॉस्ट प्राइस किती आहे 80. 110 मायनस 80 किती होणार 30. म्हणजे प्रॉफिट किती रुपीजचं प्रॉफिट होणार, शॉपकीपरला किती रुपीजचं प्रॉफिट होणार 30 रुपीजला पर केजी, किती 30 रुपीज होणार. सो हिअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी 30. I hope you are solving this question simultaneously with me. Okay,
and please write your score in the comment section below. Next question. If the cost price of an article is rupees 500 and its selling price is 400, find loss. Okay. So students, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे? लॉस. ओके. आणि आपल्याला काय गिवन आहे? कॉस्ट प्राइस. किती आहे कॉस्ट प्राइस? 500. ओके. कॉस्ट प्राइस म्हणजे आपल्याला काय गिवन आहे? खरेदी किंमत किती आहे? 500. ओके. हे झालं आपला. आणि नेक्स्ट काय गिवन आहे आपल्याला? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे? 400. ओके. इथे बघा तुम्ही किती आहे? 400. म्हणजे आपल्याला विक्री किंमत गिवन आहे किती आहे? 400. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? लॉस. ओके. लॉसचा फॉर्म्युला काय होते? लॉस इज इक्वल्स टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. ओके. लॉसचा फॉर्म्युला काय होते? कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे? इथे बघा तुम्ही 500 आणि सेलिंग प्राइस किती आहे? 400. 500 मायनस 400 किती होणार? 100. म्हणजे किती लॉस होणार इथे? किती लॉस होणार? 100 रुपीजचा लॉस होणार. ओके. सो हियर करेक्ट ऑप्शन काय येणार? ऑप्शन सी, 100 rupees. So students, these are some important MCQs. I hope it will help in your preparation and I hope you like this video. And students, लक्षात ठेवा तुम्ही माझा लेक्चर दररोज संध्याकाळी 6 वाजता येता. So students, stay tuned. See you tomorrow and thank you for watching this video. Please like, comment, share and subscribe our channel Global Online Marathi.